थोड़ा लाइट वेट सेटअप है। अरे 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 पोलीस काका ना कसं काय मंडळी, दिस इज हापूस वापूस अक्षय आणि मी स्वागत करतो तुमचं अजून एका न्यू व्लॉग मध्ये। आज आहे मॉन्सून क्वेस्टचा अजून एक न्यू एपिसोड, तिसरा एपिसोड आहे। आपण 2 एपिसोड तुम्ही मागचे बघितलेले, तर आपण माळशेज साईडला जात होतो। आज आपण तिसऱ्या एपिसोडला थोडं लोणावळा साईडला जाणार आहे। आज आपण जाणार आहे, तुम्हाला थंबनेलवरनं कळलंच असेल, कुंभे वॉटरफॉलला, आणि त्याच्या पुढेच अजून एक सिक्रेट वॉटरफॉल आहे, तिकडे जाणार आहे। ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर लास्ट पर्यंत नक्की टिकून राहा। आता वाजलेले आहेत सकाळचे 7 आणि ऑलरेडी लेट झालेला आहे, 6:30 वाजता भेटणार होतो। सो काही वेळ वेस्ट न घालवता लगेच निघूया, लेट्स राईड। आज थोडा लाईट वेट सेटअप आहे, नो टॉप बॉक्स। ही टँक बॅग घेतली आपण ओमकारकडनं, ती टेस्ट करणार आहे, आणि आपलं छोटंसं एक बॅकपॅक आहे बस। तो बघा फुल गँग रेडी झालेली आहे। आता काय काय प्रकारचे बाईकचे डबे आज नवीन नॉमिनार आहे चेनवर करला। अच्छा याची आपली बाईक बघा केवढीशी वाटते सगळ्यांसमोर आहे। मोठे हत्ती बघा कसले, आणि मी बघा मध्ये छोटूसा। आज तर मी टॉप बॉक्स पण नाही घेतलाय, त्यामुळे एकदमच लाईट वेट आहे। आपण मजा येणार आहे आज सगळे रायडर्स। गणपती बाप्पा मोरया। बऱ्याच टाइम नंतर ऐरोलीच्या ब्रिजवर सकाळी सकाळी आलेलो आहे। हो हां यार, मला ट्रिप रिसेट करायची होती। ट्रिप 2ला रिसेट करूया ऑन द गो, आणि ना मायलेज पण रिसेट करूया, बघूया काय होतं। आजच्या राईडमध्ये किती मायलेज मिळाला ते पण आपल्याला कळेल। लेट्स गो लेट्स गो लेट्स गो लेट्स गो। बघा गँग, सो इकडे पनवेलच्या इथे श्री दत्त स्नॅक्समध्ये ब्रेक घेऊया। कसं आहे मागे शॉवर अरे जाम मजा येते नवीन वाली। हां अरे मला शोरूम मध्ये असंच बोलवलेलं, सगळे बरेच इन्फ्लुएन्सर्सला बोलवत होते असंच, तर मी माझा फ्रेंड होता एक, तो बोलला ये तू पण ये, तुला पण देतो। अरे 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 गेलेला अरे तू इंजिन टच झालाय त्याचा। सो अशा प्रकारे ब्रेकफास्ट झालेला आहे दत्त स्नॅक्समध्ये, आणि वाजले इथेच 9। एक तर आपण सरळ जाऊ शकतो टुवर्ड्स लोणावळा आणि त्या साईडने, आता राईट साईडने आपण पेण आणि त्या साईडने जाऊ शकतो। सो मोस्टली मला असं वाटतं की आपण राईट साईडने जाणार आहे। सो बघूया कुठे जात आहेत पोरं। पुढचा आपला जो लीड आहे अक्षय, तो कुठे वळतोय, तिकडे आपण वळायचं। लेट्स गो। सो येस, आपण पेण साईडलाच वळतोय आता। तर मी माझी बॅकपॅक होता ना, ते पण मी ह्याच्यात टाकायला देऊन टाकलं। जो आता मी एकदम फुल रिकामा चाललोय, एकदम मोकळा। एवढी मजा येते आता तर की कायच सांगू। बाप अशी राईड चालू आहे मस्त। आपण आपल्या गोवा हायवेने चाललेलो आहे। रोड पण एकदम खतरनाक आहे, फक्त वेदर थोडंसं कमी थंड आहे असं बोलू शकतो। सुसाट असा रस्ता आहे, एक नंबर नेचर आजूबाजूने, समोर दिसतो एकदम मस्त काळा ढग, बट अजून पावसाची लक्षणं नाही आलेली आहेत। सो चिल राईड चालू आहे, एकदमच चिल। बघा सगळे रायडर आपले मित्र, आणि मला आज या मोकळ्या फीलमध्ये एवढं जे भारी वाटतंय की तुम्हाला काय सांगू। फक्त ती एक सिक्युरिटी म्हणून सेफ्टीची लेअर आली आपल्याकडे शॉर्ट राईडसाठी, फक्त बॉडी आर्मर आणि जर्सी घालून आलो तरी चालून जाईल। एक नंबर मस्त वाटतंय, सुट्ट। सो या राईडमध्ये आपण ही व्रूमची बॅग आहे, टँक बॅग, ती आपण हे करतोय म्हणजे टेस्ट करतोय। मला पण एक घ्यायची आहे आता,
तर मी विचार करत होतो की जरा आधी ट्राय करून बघू कुठली बॅग कशी वाटते किंवा कसे हलते का नाही. आता ही बघा, ही इथे मॅग्नेटिक बॅग आहे, इथे पुढे 2 स्ट्रॅप्स आहेत आणि मागे सुद्धा 2 आहेत छोटे. सर बऱ्यापैकी सॉलिड आहे, म्हणजे फुल चिटकून आहे. प्लस ओमकार जो आहे माझा मित्र तो खूप टाईम झाला ही बॅग वापरतोय, म्हणजे मे बी 2-3 वर्ष तर झालेच असतील. तर सही आहे, म्हणजे सॉलिड आहे फुल. वर मोबाईल ठेवायला जागा आहे, कुठून पण खड्ड्याबिड्ड्यातनं गेलो तरी अजून तरी हल्ली नाही आहे. आपण बघूया, आता तरी सरळ सरळ पॅचेस चालू आहेत. थोडासा अजून एखादे रफ पॅचेस आले ना कुठे तर बघूया की कसं वाटतंय, कशी का जर हलती आहे का वगैरे. प्लस माझ्या ॲक्च्युली टँकवर PPF पण आहे, पण त्याचा असा काही खास म्हणजे मॅग्नेटिझमवर काही फरक पडेल असं मला वाटत नाही. मॅग्नेटिझम असं काही वर्ड आहे का माहिती नाही, बट या मॅग्नेटिक नेचरवर काही खास फरक पडेल असं मला वाटत नाही. मस्त आहे, म्हणजे काय आपण वॉलेट, चार्जरची वायर आणि पॉवर बँक आणि गॉगल्स असो किंवा ग्लव्ज असतात जेव्हा वापरत नाही तेव्हा आतमध्ये ठेवू शकतो. मी सकाळी, आणि ॲक्च्युली ही एक्सपांडेबल पण आहे, तो खालून एक छोटीशी अजून एक चेन उघडली की थोडी अजून एक्सपांड पण होते. सो मी ॲक्च्युली आधी ह्याच्यामध्ये रेनकोट पण ठेवलेला, म्हणजे रेनकोटची पॅन्ट आणि रेनकोट. आणि माझा रेनकोट असं ह्याचा नाही आहे, म्हणजे रायडर्सवाल्या ब्रँड्सचा नाही आहे, रेडा किंवा रायनॉक्स वगैरे. प्रॉपर झीलचा रेनकोट आहे, विच इज व्हेरी फॅट असं बघायला. घडी केल्यावर पण खूप मोठी घडी असते त्याची. स्टील मी ते दोन्ही ठेवून, माझा ग्लव्स ठेवून असं सगळं प्रॉपर भरूनसुद्धा अजून जागा बरीच होती त्याच्यामध्ये. सो मला वाटतं ही जर असं 1 डे राईड असेल ना तर ही गोष्ट एकदम बेस्ट आहे. फक्त आर्मर घाला, आपले ग्लव्स घाला, शूज बूट जेवढं काही सेफ्टी आहे ती घाला आणि निघा. ह्याच्यामध्ये आपलं इसेन्शियल ठेवा. प्लस येस, त्याला रेन कवर वगैरे पण आहे आणि एकदम सॉलिड रेन कवर आहे, म्हणजे असं तसं नाही चिंदी, एकदम बाप रेन कवर आहे. तर म्हणजे मी ते का सांगतोय, कारण मी रेन कवर्सची अशी क्वालिटी बघितली आहे एकदम सुळसुळीतपासून एकदम कडकवाल्यामध्ये. तर ह्याची रेन कवरची क्वालिटी एकदमच मला बाप वाटली. सो आय होप ही बॅग चांगलं काम करेल. तर आपण पण असंच काहीतरी घेऊया. मला फक्त मेन एवढंच कन्सर्न आहे की ते मॅग्नेट्स किती स्ट्रॉंग आहेत त्याचा आपल्याला अंदाज घ्यायचा आहे. फक्त काय आहे की मी विचार करत होतो की थोडी मोठी अजून बॅग चालेल मला, सो दॅट कसं आहे ना की मे बी एखाद्या 1 डे स्टे वगैरेचे पण राईड्स असतील ना त्यासुद्धा ह्या एका बॅगवर होऊ शकतात. म्हणजे ते मोठी थोडीशी बॅग असेल ना, रायनॉक्स किंवा वायटेरा वगैरे असे ब्रँड्समध्ये पण आहे, तर त्यांच्या कसं ती बॅकपॅकसारखे त्याला बेल्ट्स असतात. सो बेसिकली ते एकदम छोटासा बॅकपॅक होऊन जातो कॉम्पॅक्ट. त्याच्यामध्ये एका दिवसाचे आपले कपडे एक्स्ट्रा येतील आणि बाकी आपलं हे सगळं इसेन्शियल सामान आहे ते पण येईल. सो आपल्याला बाकी काहीच घ्यायची गरज नाही, तेवढंच घ्या बॅग. ती टँकवर लावा, टेलवर लावा, नाही तर पाठीवर घ्या, काहीही करू शकतो त्याचं. व्हेरी वर्सेटाईल. लेट्स सी कसं वाटतं आता ह्या बॅगचं, मग आपण ठरवूया. लास्ट व्हिडिओमध्ये जेव्हा आम्ही माळशेजला गेलेलो तेव्हा मस्त डल वातावरण होतं पण थंड होतं, पाऊस पडत नव्हता, बट बाप एकदम वातावरण होतं एकदम मस्त. आता थोडंसं हे वाटतंय, थोडंसं गरम साईडला वाटतंय, बट ठीक आहे. ओ काय ग्रीन पाणी आहे रे, वाव. रेल्वेचा ब्रिज पण आहे तिकडेच. काही ड्रोन शॉट्स नंतर आता निघायची वेळ झालेली आहे. रस्ता बघा, रस्ता आहे सुसाट एकदम, हायवे. फक्त थोडासा जो वातावरणाने बदल केला जर तर एवढी मजा येईल. मस्त असा रोड आहे आणि थोडेफार ट्विस्टीज चालू झालेले आहेत. बघा ना काय रोडला क्षितिज झालाय एकदम. मजा ही आ गया.
पोलीस काका ट्रकसाठी मस्त फिल्डिंग लावून बसलेत. झालं वाटायचं पंक्चर परत. मस्त अशी नदी आणि त्याच्यावरचा पूल, रस्ता आहे सुसाट पण उन्हाची झाली चूल. कोकण रेल्वेचा ब्रिज. ओ चिच्या. इथे आपण मेन रस्त्याला भिरा फाटा अशा जागेवरनं लेफ्ट मारलाय आणि आता थोडासा इंटिरियर्स मधला रस्ता आहे. लेफ्ट मारल्या पहिलंच फाटक आलंय. फाटक इंटिरियर्स मधला प्रवास पण मस्त वाटतो. रस्ता एकदम असा, आता हा रस्ता कसा आहे मस्त एकदम. असा जर रस्ता असेल ना डांबर एकदम सुसाट, फक्त ट्रॅफिक बिफिक असा प्रकार नाही पाहिजे. असा रस्ता कंटिन्यूस असेल तरी काय टेन्शन नाही. काय व्ह्यू आला. अचानक पोरांनी आतमध्ये घुसायचं ठरवलं फोटोज बिटोजसाठी. फक्त टॅटू घे. सगळ्यांचे टॅटू स्लीव्स आहेत. अक्षयचा टॅटू बघा फुल. हिमालयन पण तुटली मधून. तुटली. आमच्या बीएमच्या याच्या कधी का नाही अशा न्यूज आल्या? त्याच्यात कशा न्यूज येतात बेंचत? रट्टाळ आहे ते, चुती आहेत ते, त्यांना कळतच नाही काय वापरायचं काय नाही वापरायचं. हा घेणार होता माहितीये का? कुठली माहितीये का? सुपर मेटिव्ह. मग जेव्हा याच्या डिलिव्हरीच्या वेळी त्याचा उठला आणि मग हीच घ्यायची. तो पण मांडूळ आहे. 2 महिन्यानंतर वेंचो सर्व्हिसिंग नाही परवडत बोलतो. वेंचो दादाच्या राजी लागू ही गाडी घेतली. माझ्या राजी लागू. मी काय बोललेलो घे. चला फोटोग्राफी सेशन झालेलं आहे. व्ह्यूचा आनंद लुटलेला आहे. मार्गाला लागू. कुठलं गाव आलं हे? पहूर. काय? हां पहूर. वा, आत्ता खरा पावसावाला फील चालू झालेला आहे. मस्त भिजलेलं निसर्ग, रस्ते, कडक असा ब्रिज आणि ब्रिज खाली ओ काय सुंदर तिथे बांध होता. वा वा वा, मजा आली. म्हणजे हा घाटाचाच रस्ता आहे थोडक्यात. थोडंसं ट्विस्टीज पण पाणी आहे त्यामुळे आरामात चाललेत सगळे. सुरुक्कन सरकायला नको. हे बघा गाडीचे 3000 किलोमीटर होऊन गेलेले आहेत आणि हे बघा मी ट्रिप 2 केलेली सेट. त्याला 127 किलोमीटर कधी झाले कळलं पण नाही. मला असं वाटलं की 100च्या आत असतील आत्तापर्यंत, पण आता 127 झालेत. आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो तुम्हाला. मायलेज बघा किती दिलाय. हा पण रिसेट केलेला तर आत्ता या ट्रिपमध्ये मला 31चा मायलेज मिळाला आहे. मस्त आहे ना. फुल मजाच आली मला तर. आज पहिल्यांदा 30च्या वरचा ॲव्हरेज बघितलाय मी. आणि असं काय स्लो चालवतोय किंवा लोअर RPM मध्ये असं पण काय नाही. प्रॉपर चालवली मी. रेमटावली पण मध्ये. मजा आली. इकडे रायगड किल्ल्यासाठी लेफ्ट घ्यायचं आहे 30 किलोमीटर. वा बघा समोर बघा दिसतंय पहिलं एका धबधब्याचं दर्शन झालेलं आहे. ट्विस्टीज आणि मस्त निसर्ग आणि धबधब्यांचं दर्शन. मस्त कॉम्बिनेशन. गँग असली खिंड यार. दोन्ही साईडने मस्त हिरवळवाली खिंड. एक सिंगल रस्ता मधून जातोय. ग्रामस्थ मंडळ चाच नावाचं गाव आहे. इथे थोडंसंच आधी राईट होता एक, जिथून मानगड इथे जायला रस्ता होता. ऑफ रोड फुल आलेला आहे. रस्ता झालेला आहे गायब. आता उभं राहायची वेळ आलेली आहे. इथे टर्न आहे केळगण आणि कुंभेवाडी. ओ इतर हे पावती किती आहे? 30 रुपये. महाराष्ट्राबाहेरील व्यक्ती 100 रुपये. दिसतंय पण किती मस्त यार. हा काय मस्त वाटतं यार. आता रिमझिम पाऊस चालू आहे. तुम्हाला मे बी कॅमेराच्या स्क्रीनवर आले असतील बबल. आता खरी मजा येते. उन्हापासून जरा लांब आलो. वॉट आयरनी. 9:30-10च्या वेळी मी तिकडे होतो हायवेला. तिकडे ऊन लागत होतं एकदम. तर एक्झॅक्टली 12 वाजलेत आणि नामो निशाण पण नाही उन्हाचा. ना ऊन का काय. फुल थंडगार. आणि या साईडला व्ह्यू बघा आता काय दिसतोय. वा हा काय पठार दिसतंय यार. खतरनाक. अजून वर आलो. वा ते बघा आपण असंच आलोय तिकडनं त्या रस्त्यांमधनं. सगळ्या व्हिडिओजमध्ये मी बघितलेला आयकॉनिक बोगदा.
Wow, what the fuck is this? Damn, केवढा मोठा बोगदा आहे रे. पूर्ण डोंगर आरपार हे रे छाटलाय. ओ हो, कसला खतरनाक वाटतंय यार. लाईट नाही आहे या बोगद्यामध्ये का काय नाही आहे, बस डोंगर पूर्ण छिन्नीने खणलाय. वाव. खतरनाक खतरनाक मजा चाली. हा व्ह्यू पॉइंट आहे. ओ फक्त जायला देत नाहीत ना पुढे. डॅम, हे बघा इथे पाणी आहे बाजूने, असं इथून खाली जातं. पण आपल्याला हा पॉईंट बघायला मे बी तिकडे जायला लागेल, तर तिकडनं आपल्याला असं दिसेल. इथे बघा दोन गोष्टी आहेत. लेफ्टला काय आहे, कुंभेवाडी, आणि राईटला कुंभे धबधबा दिसेल. बऱ्यापैकी सगळ्या व्ह्यू पॉईंट्सना फुल बॅरिकेड घालून हे केलं आहे, म्हणजे नोटिसेस बोर्ड्स वगैरे लावलेत थोडे, कारण खरंच रिस्की शॉट आहे. ते काका एक होते, ते बोलले की इकडे पुढे एका जागी अजून दुसरा व्ह्यू पॉईंट आहे, तिथे परफेक्ट दिसेल एकदम समोर, तर तिथे जाऊन जरा थांबू आणि तिथे चिल करू. जरा ड्रोन बिन पण उडवायला सांगू आपल्या दुर्गेशला. इकडे असेल का पुढे, इथूनच चालत जायचं आहे खाली. सगळ्या व्ह्यू पॉइंटवर सूचना लावलेल्या आहेत, जवळ जाऊ नका नाहीतर देवाच्या जवळ जाल. ओ कसला दिसतो यार. ओ हो खतरनाक. आपण तिकडे होतो बघा इथे. वाव. इथून फक्त व्ह्यू पॉइंटच आहे. आणि आता ड्रोन पायलट आपला रेडी होतोय. आय थिंक ब्लर दिसेल कारण की नंबर नुसार असतं ते. कसला दिसतोय मी. पोट खूपच जास्त आहे. पायलट इज रेडी. किती मेगापिक्सल आहे कॅमेरा तुझा? आपल्या गाड्यांकडे नाही बाई, कोण दिसतंय का बघ, कोण हा बघ बाबा, कुठे हेल्मेट कोणतरी घेऊन चालला असेल. मागातलं नाही करत असं. बरोबर आहे, त्यांना माहिती आहे ना. आला दे घे खाली घे. दुर्गेश इथेच थांब, आम्ही ना बाईक घेऊन हळूहळू त्या रस्त्याने जातो, मग आम्हाला शूट कर. हळू 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 हळू. ड्रोन मध्ये आलाय. वॉटरफॉल मी पण हेच बोललो. थांब मी पण.